दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. अजित आणि त्यानंतर अक्षय वारणा. गोलंदाजी मार्कवर संदीप जाधव याला पण बघू शकतायत. स्पर्धेला होते सुरुवात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री संवेदना आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जिजू छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राण योगियाचे मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा प्रजा तोषवी राज्य वाढवी तख्त भूषवी ऐसा राजा जो कर्मयोगी तो धर्मयोगी तो युगपुरुष तो ऐसा राजा अखंड महाराष्ट्र देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराज नमन करून आज आपण आहोत बहुजन विकास आघाडी आयोजित गावदेवी स्पोर्ट चषक म्हातानेपणा. आज आपण बघू शकतात वसई तालुक्यातील एक सुंदर असं गाव आणि या सुंदर अशा गावामध्ये म्हाताण्याचं हे मैदान आणि म्हाताण्याच्या या मैदानावर आपण बघू शकतात या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पंच अगदी 3 काउंट होतील आणि 3 काउंट झाल्यानंतर पहिला चेंडू हा मार्गस्थ पडेल. दोन्ही संघ आमने सामने काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि आईगावदेवी तरेपाडा या दोन संघादरम्यान ही लढत. काउंट होणार आहे 3 आणि त्यानंतर पहिला चेंडू हा मार्गस्थ पडणार आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांना विनंती असेल आपण या स्पर्धेला मात्र आशीर्वाद द्यायचा आहे. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने आपण बघू शकताय तिच्या पेस केलं गेलं होतं. थोडासा लोअर फुलटा चेंडू आणि पहिला चेंडू अगदी आपण बघू शकताय 10 वाजून 43 मिनिटांनी मात्र पडला गेलाय. स्ट्राईकला अजित याला पण बघू शकताय. नॉन स्ट्राईक फलंदाज अक्षय याला पण बघताय. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले या वेळेस आपण बघताय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू फुलटॉचा आहे. या वेळेस आपण बघू शकता क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिली विकेट अगदी दुसऱ्या चेंडूवर पडत असताना फलंदाज अक्षय अजित याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. गावदेवी मातेला अभिवादन करून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवर आपण बघू शकता विकेटचं झाले बदल आणि अजित याच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय डावरे याला पण बघताय. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. एकीकडे अक्षय वारणा आहे एकीकडे आपण बघू शकता अक्षय डावरे. फलंदाजी मार्कवर संदीप जाधव आणि गावदेवी तरेपाडा याच हद्दीतील हे दोन्ही संघ आपण बघू शकतायत. आपले सामने येत असताना काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि आई गावदेवी तरेपाडा या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी 10 वाजून 43 मिनिटांनी आता पहिला चेंडू मार्गस्थ झालाय आणि अगदी आपण बघू शकतायत या स्पर्धेची सुरुवात योग्य त्या पद्धतीने होत असताना फ्रंट साईडला वळवला गेलाय. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअरलेगला फील्ड केलं जाईल. एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होत आहे आणि पहिली धाव अर्जित होत असताना अगदी आपण बघू शकताय तिसऱ्या चेंडूवर ही पहिली धाव. आज पॅनल एकदा नजर टाकूयात. दुसरा सामना आहे का एकविरा उसगाव भाताने आणि यंगस्टार 11 उसगाव बंधारा. तिसरा सामना आहे गावदेवी बेलवाडी आणि गावदेवी स्पोर्ट्स कोलशी या संघादरम्यान बघायला मिळेल. चौथा सामना आहे गावदेवी देपिवली आणि गावदेवी स्पोर्ट्स वरठापाडा भिनार. पाचवा सामना मोरिया 11 चव्हाणपाडा जय कुंभकरण मालकडी आणि 6वा सामना वाघोबा स्पोर्ट्स मेडापाडा आणि राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा या संघादरम्यान असा आजचा पॅनल आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य अतिथीगण आणि मुख्य अतिथीगणाच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन सोहळा योग्य त्या पद्धतीने पार पडला आहे. आज आमचा महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत भाताने खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे या क्षेत्रामध्ये. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. सॉफ्ट डिस्मिसल खराब शॉट सिलेक्शन
आल्या पावली परत परतावं लागेल अक्षय वारणा याच्या खेळीला सुद्धा लागतोय पूर्णविराम. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आम्ही मातेला मदत करून सरस्वती मातेला मदत करून गावदेवी मातेला मदत करून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. धावफलक आहे एके अंकांवर आणि अगदी आपण बघू शकताय गोलंदाजीचा बोलबाला पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळतोय. योग्य ती गोलंदाजी मिस्टर संदीप जाधव याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. योगेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकतायत पंच पळतायत महेंद्र गरेल याला आपण बघू शकतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन होत आहे. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले दोन्ही अंकांवर 2 रन्स ऑन कार्ड. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ झालाय या षटकामधील. पुन्हा एकदा समीप कृती कव्हर्स खेळलाय इनफिल्डच्या वरनं फोर्स केला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाही आहे. सुंदर फटका आणि सुंदर फटक्यावर मिळतायत 4 धावा चौकार. खूप सुंदर फटका होता. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू सरळ निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. तो चान्स फॉर द फिल्डर. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले अगदी 6 या अंकांवर. एक धाव घेतली गेले स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकेरीच्या मदतीने 7 या अंकांवर 7 रन्स ऑन कार्ड 7 धावा. चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये यानंतर होणारा सामना एकविरा उसगाव भादाने आणि एक स्टार 11 उसगाव बंधारा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे. अगदी इनिंग ब्रेक जेव्हा जेव्हा होईल इनिंग ब्रेकमध्ये आपले दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकांवर. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर विकेट आली, पाचवा चेंडू वाईट, 6व्या चेंडूवर चौकार आणि 7व्या चेंडूवर सिंगल. अर्थात षटक कंप्लीट झालंय आणि एक षटकांचा खेळ अगदी कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड 7 धावा. बहुजन विकास आघाडी आयोजित गावदेवी स्पोर्ट चषक भातानेपाडा 2024 वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेला आजचा दिवस पहिला आहे आणि या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. घेऊया एक संगीत आणि संगीतानंतर दुसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय जयदीपजी कासार या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय कपिलजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांना सुद्धा विनंती करेन की अगदी आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 1 अगदी कंप्लीट झालं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड. योगेश वारणा संदीप जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. अगदी 2 फलंदाजाने निराश केलं. दोन्ही ओपनिंग प्लेयर डकवर बाद होऊन तंबूच्या आशाला गेले. अजित खातोईने ओपन करता तंबूच्या आशाला गेला. मुख्य करून अक्षय वारणा याकडून एक्सेप्टेशन होत्या संघाला, परंतु पूर्णपणे पाणी फिरवलं. तो सुद्धा डकवर बाद झाला आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डकवर बाद होण्याचा विक्रम कुठल्या खेळाडूच्या नावावर असेल तर यस सचिन रमेश तेंडुलकर याच्या नावावर तब्बल 34 वेळा डकवर बाद होण्याचा विक्रम आपण बघू शकताय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. दुसरी धाव परिपूर्ण केली जात आहे आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला बोर्डवर 9 अंकांवर. थोड्याच वेळामध्ये स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा आपण वळणार आहोत.
केला गेलाय. सुंदर फटका. लॉंग लेगच्या रिजन मध्ये लॉंग चेस होत असताना खेळाडू दर्शक बनतील नो डाऊट आणि चेंडू सरळ निघून गेलाय चौकाराकरिता. अगदी षटकार चौकार चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचले 27 या अंकांवर. गुड बॅटिंग बाय योगेश वर्मा. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने अगदी बघू शकताय धावफलक जाऊन पोहोचले 27 अंकांवर. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघू शकताय. बहुजन विकास आघाडी आयोजित गावदेवी स्पोर्ट चषक भादानेपाडा. अगदी नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जिथे आपण बघू शकताय की आतापर्यंत योगेश आणि सुंदर फलंदाजी केलंय. एकंदरीत 8 चेंडूंमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमध्ये निघाल्यात. म्हणून मी म्हटलं होतं की सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, परंतु या खराब सुरुवातीला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल वेल स्टार्ट मध्ये आणि ती वेल स्टार्ट येत असताना 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि योग्य त्या पद्धतीने मी म्हणू शकते की या स्पर्धेची मात्र जी वाटचाल आहे ना ती योग्य त्या पद्धतीने झाली आहे. आणि याचा जो बोलबाला आहे तो अगदी आपण म्हणू शकतात या संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर पुढील बॉल याकडे फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला आहे. जनरल पूज ज्याला आपण म्हणतोय एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जात आहे. गुड क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे बाय अक्षय डावरे याच कडनं. शोभन आलाय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे म्हणायचं झालं तर समोरचा फलंदाज योग्य त्या पद्धतीने धावा करतोय आणि त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. संपूर्ण आपण बघू शकताय चहू बाजूने स्टँड्स आहेत. एकीकडे आपण बघू शकताय राकेशजी कासार याचा स्टँड्स आपण बघू शकताय. समोरच्या दिशेने जे मी म्हटलं होतं की या स्पर्धेचा जो बोलबाला आहे ना
धावफलक जाऊन पोहोचले 43 अंकांवर 43 रन्स ऑन कार्ड. 3.1 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. आकुडाचा चेंडू आहे ऑन साईडला खेळला गेलाय परंतु ऍक्युरेट बाउन्स मिळाला. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेलसाठी ट्राय करायला पाहिजे होता परंतु क्रिकेटमध्ये दया क्षमा शांती या तिन्ही गोष्टीला महत्व नाहीये. 4 धावा. पण मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. जिथे सुरुवातीला 2 धक्के लागले होते तिथून पार्टनरशिप बिल्ड झालंय. अगदी 11 चेंडूंमध्ये योगेश 28 धाब्यांवर खेळतोय तर अक्षय आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 17 धावा म्हणजेच काय तर डावाला सावरलाय. 46 धाब्यांची भागीदारी दोन्ही फलंदाजामध्ये आपण बघू शकताय. मात्र आपण बघू शकतो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी गफलत आणि गफलतीचा परिणाम चेंडू सरळ निघून गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रातनं. 4 धावा चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपण बघू शकता सांघिक अर्धशतक यावेळेस हाताळलं गेलंय. 50 धावा 51 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 51 रन्स ऑन कार्ड. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. काजूपाडा स्पोर्ट्सचा काजूपाडा असंख्य मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेस ऑन साईडला प्रॉपरली टायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र केली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 6 षटकार. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने आपण बघू शकता बॅकफुटला गेलाय. बॅकफुटला गेल्यानंतर आपण त्याच्या चेंडूला ऑन साईडला सुंदर पद्धतीने बळवलं. थोडासा झेलसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु प्रयत्नानं अपयश आणि तिथे आपण बघू शकताय की चेंडू सरळ हाताला लागून निघून गेला स्क्वेअरलेगच्या क्षेत्रात. 6 धावा आणि 6च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले 57 या अंकांवर. यापुढे चांगली डिलिव्हरी आहे योग्य त्या टप्प्यावर कुठल्याच स्पॉटवरनं चेंडू ॲक्युरेट बाउन्स आणि त्यानंतर गॅदर होत असताना या प्रकारच्या डिलिव्हरीज या अगोदर हाताळायला पाहिजे होत्या परंतु थोडीशी कुठेतरी चुकी झाली गोलंदाजच्या माध्यमातून. कारण की अगदी पहिलं षटक संदीप याने ॲक्युरेट हाताळलं आणि त्यानंतर आपण बघू शकता गोलंदाजच्या माध्यमातून विकी याने 20 धावा दिल्या. पवन याने चांगली गोलंदाजी केली परंतु रामदास भोईर थोडासा महागडा ठरत असताना या षटकामध्ये चेंडू आहे पुन्हा एकदा ऑन साईडला बळवलं गेलंय परंतु चेंडूने पुन्हा एकदा दिलाय दगा आणि चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट रिझन कडनं. 1 धाव 4 धावा चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 61 या अंकांवर. अगदी आपण बघू शकताय की सुरुवातीला 2 विकेट गेल्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप अगदी 60 धावेंची दोन्ही बॅटरमध्ये हा योगेश आणि अक्षय गुड बॅटिंग आणि तिथून संघाला सावरलंय डावाला सावरलंय आणि अगदी धावफलक जाऊन पोहोचलंय 61 या अंकांवर आणि विजयाकरिता 62 धावेंचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. नाणेफेकीच्या दिशेने वळूया जिथे दोन्ही कर्णधार चला उपस्थित राहा. हा एकविरा उसगाव भाताणे आणि यंगस्टार 11 उसगाव बंधारा या दोन्ही संघांमध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. टॉस बॉक्स आपण बघू शकतायत. बहुजन विकास आघाडी आयोजित क्रिकेटचा महासंग्राम गावदेवी चषक 2024 भाताने पाडा आणि खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण भाताने पाडाची टीम आपण बघू शकतायत. फोटो फ्रेम केले गेले त्यानंतर या स्पर्धेचं आणि ज्यांचे आशीर्वाद आहेत या क्षेत्रामध्ये गावदेवी मातेचं मात्र आपण बघू शकताय सुंदर असं फोटो फ्रेम टॉस बॉक्सच्या दिशेने. या पण स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीला जोपासलं जाईल. सर्वात आधी आपण महिला वर्ग यापासून सुरुवात करीत आहोत कारण की आज महिलांचं योगदान सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो अगदी खांद्याला खांदा लावून मात्र गेलेले आहेत आणि आज भारताच्या महिला राष्ट्रपती सुद्धा आपण बघू शकतायत ज्या आदिवासी आहेत द्रौपदी मुर्मू. त्यानंतर पहिल्या राष्ट्रपती भारताच्या माध्यमातून प्रतिभाताई पाटील यांना सुद्धा आपण बघितलंय आणि पहिली अंतराळवीर ही भारताच्या माध्यमातून कल्पना चावला यांचं सुद्धा योगदान आपण विसरू शकत नाहीये. त्यानंतर महिलांची बॅकबॉल समजली जाणारी
आदरणीय सन्माननीय शिवाजी कासार यांना विनंती करेन. शिवाजी कासार यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय कुमारी स्वप्नाली रमेश जाधव यांचं मात्र या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. मायेची भगवी शॉल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह जे स्मरणात राहो आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके आपण बघू शकतायत. मान्यवरांचे आभार, आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. अगदी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सौ अस्मिता माळी ग्रामपंचायत सदस्य माताने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन माजी सरपंच दत्तात्रय बागे यांच्या शुभ हस्ते सौ अस्मिताजी माळी ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत माताने त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने महिलांपासून आपण सुरुवात करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये महिला वर्गाचं योगदान सुद्धा आपण बघू शकतायत. अगदी समोरच्या दिशेने महिला स्टँड सुद्धा आहेत. जेव्हा स्वागत सन्मान होतोय सर्वांना विनंती असेल की आपण टाळ्यांचा गजर करायचा आहे ही विनंती आहे. कारण की हा मान सन्मान कुठल्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही. खेळाडू मित्रांनो, हा कमवावा लागतो आणि त्याकरिता तुम्हाला चांगलं काम, अथक काम हे करावं लागतंय. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय सौ धनश्रीजी जाधव ग्रामपंचायत सदस्य भाताने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता आदरणीय सन्माननीय जयदीपजी कासार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते धनश्रीजी जाधव ग्रामपंचायत सदस्य भाताने यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मॅच चालू ठेवायचे आहे. एकीकडे स्वागत आणि सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय सौ धनश्रीजी जाधव यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद, आयोजकांचे खूप खूप आभार. त्यानंतर पुढील सन्मान व्यासपीठावर अगदी उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय श्री बबन नामकुडा ग्रामपंचायत सरपंच भाताने आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय भूषणजी बागी यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा ऑन झालाय. अगदी 62 धाब्यांचं मात्र लक्ष आहे आणि पहिली विकेट जात असताना तंबूच्या आशेला मुख्य अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत बबनजी नामकुडा साहेब आणि त्यांचं या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान केला जातोय. अगदी जे भूषणजी बागी यांच्या माध्यमातून हा सन्मान होत असताना त्यानंतर पुढील सन्मान एक गोड व्यक्तिमत्व अगदी आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ सुद्धा रनरअप राहिला होता आणि या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असताना अगदी आपण म्हणू शकताय की बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीने वाटचाल आहे या क्षेत्रामध्ये आणि असे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय हितेजी बाडगा ग्रामपंचायत सरपंच भाताने यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा स्वागत सन्मान करण्याकरिता कपिलजी जाधव यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हितेजी बाडगा ग्रामपंचायत सरपंच यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. बाईची भगवी शॉल आपण बघू शकतायत आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण बघताय आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा हितेश साहेब मात्र असा संदेश देणारा बुके आपण बघू शकतायत. सुंदर फटका आहे यावेळेस आपण बघू शकता. चेंडू सरळ निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये 6 धाबा षटकार. चांगली सुरुवात तर झाले. अगदी आपण बघू शकता व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान सुद्धा आपण बोलणार आहोत. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय जयदीपजी कासार जे गोड व्यक्तिमत्व आहेत या क्षेत्रातून बिलॉंग करतात आणि खऱ्या अर्थाने समाजसेवकाची भूमिका सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यांचा सन्मान करण्याकरिता आदरणीय सन्माननीय बबनजी नामकुडा हे ग्रामपंचायत सदस्य आहेत
या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. एकूण व्यक्तिमत्व कपिलजी जाधव यांना सुद्धा आपण बघू शकतायत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. खास करून आपण म्हणायचं झालं तर गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडायची स्पर्धा आणि योग्य त्या पद्धतीने आपण बघू शकतायत. येस, डेड बॉल असणार आहे हे लक्षात घ्या. विजेच्या तारेला लागलाय तर डेड बॉल असेल हे लक्षात घ्या. हा नियम सुरुवातीलाच आम्ही तुमच्या समोर पोहोचवला आहे. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय कपिलजी जाधव यांना आपण बघू शकतायत. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल आदरणीय सन्माननीय सुभाषजी कासार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता विनोदजी तांबडी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सुभाषजी कासार यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. थोडी कर्णधार सुद्धा आपण येऊन राहायचं आहे. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. नाणेफेकीचा कॉल झालाय. सुभाषजी कासार यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा आपण बघू शकतायत गफलत केली जाते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. अगदी 2 धावा पळून काढल्यात. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय दत्तात्रेयजी बागी माजी ग्रामपंचायत सरपंच भाताने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आदरणीय सन्माननीय जयदेवजी कासार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दत्तात्रेयजी बागी यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दत्तात्रेयजी बागी यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. माईची पदवी शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. मान्यवरांचे खूप खूप आभार. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय तुकारामजी सायरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आदरणीय सन्माननीय भूषणजी बागी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते तुकारामजी सायरे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. तुकारामजी सायरे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल अशा एका व्यक्तीचा ज्याने मात्र क्रिकेटमध्ये खूप काही मात्र दिलंय. वैयक्तिक कारकीर्द असो आणि त्यानंतर क्रिकेटची कारकीर्द असो, खूप चांगल्या पद्धतीने या क्षेत्रातून बिलॉंग करतात. आदरणीय सन्माननीय सलीमजी शेख यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय रुपेजी बागी यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जाईल. खास करून आज लेजंड क्रिकेटर म्हणून सुद्धा ओळख आहे एक गोड व्यक्तिमत्व सलीमजी शेख यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान रुपेजी बागी या स्पर्धेचे करता धरता त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. सलीमजी शेख यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. माईची पदवी शॉर्ट, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे सलीमजी शेख आणि या क्षेत्रामध्ये सांगायची गरज नाहीये. क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान दिलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचे आभार. मॅचच्या दिशेने वळूयात. धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. 62 धावेचं टार्गेट आहे. फटका हवेमध्ये आहे. लॉंगऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेस चुकी बघायला मिळत नाहीये. आणखी एक धक्का तंबूच्या आशेला जात असताना ये लगा और एक झटका आणि गावदेवी तरेपाडा या संघाला.
त्याच मैदानाच्या आतमध्ये पवन माळी याला पण बघताय. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये बघायचं झाला तर 16 धावा लागल्या. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय आला आणि अक्षयाने सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट आले. अर्थातच सुरुवात चांगली झाली. एकीकडे बघायचं झालं आई गावदेवी तरेपाडा या संघाची सुद्धा. पुढे चेंडू आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटच्या रिजन मध्ये. यावेळी चुकी बघायला मिळत नाहीये. आणखी एक धक्का तंबूच्या आशेला जात असताना ते धक्का. थँक्यू थँक्यू सो मच कुमार स्वप्नाली रमेश जाधव. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपली उपस्थिती त्याकरिता आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आणि अगदी शेवटच्या दिवशी जेव्हा फायनल असेल तेव्हा सुद्धा मात्र आपण या ठिकाणी अशी विनंती असेल. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 18 अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड. संपूर्ण मान्यवर, संपूर्ण महिला वर्ग, संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिले. त्या सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. मान सन्मान सुद्धा कंप्लीट केलाय. यानंतर होणारा सामना एकविरा उसगाव भाताने आणि यंगस्टार 11 उसगाव बंधारा. नाणेफेकीचा कॉल झालाय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय उसगाव. यंगस्टार 11 उसगाव बंधारा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि या एकविरा उसगाव भाताने या संघाला आव्हान दिलंय फलंदाजीकरिता. त्यानंतर यावेळेस ऑन साईडला शपलून खेळलेत. सुंदर फटका आहे. चेंडू सरळ निघून गेला अगदी महिला स्टँडच्या कक्षेला. सलामी देणारा 6 धावा षटकार. थँक्यू. आणखी एक मान सन्मान होणार आहे. अगदी आपण बघू शकतायत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय अमोलजी ठावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी महावितरण कर्मचारी आपण बघू शकतायत आणि या पदावर ते कार्यरत आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता विनंती करेन. रत्नागिरीचे बाळगा यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी त्यांचा मान आणि सन्मान केला जाईल. महावितरण मध्ये आज कार्यरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत चांगलं काम करत असताना आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. ते आपण म्हणू शकतात वेलकम वेलकम संगीत कासार. एक चांगला क्रिकेटर, एक चांगला व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. संगीतची कासार धावफलक जाऊन पोहोचले 24 या अंकांवर. 1 रन काढली गेले. अगदी 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. अजून सुद्धा विजयाकरिता 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये 37 धावेचं लक्ष हे समोर असणार आहे. खूप चांगली फलंदाजी होते. या अर्थाने म्हणायचं झालं तर योगेशजी पाटणची
फलक आहे 49 अंकांवर. त्यांनी फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राहिली आहे. काही गावदेवी तरी पण या संघाकरिता पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. आणखी एक वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. थोडीशी खराब गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने योगेशाने डावाला सावरला, नो डाऊट. परंतु गोलंदाजी करत असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल सुद्धा ठेवावा लागेल क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. वाईटचा इशारा. पुन्हा एकदा आणखी एक वाईट आलाय. थोडस कहाणी में ट्विस्ट बघायला मिळेल का? कारण की धावफलक जाऊन पोहोचलंय पुन्हा एकदा या वाईटच्या मदतीने 52 या अंकांवर. अगदी जिंकण्याकरिता एक चेंडू आहे. एक चेंडूमध्ये 10 धावेचं लक्ष हे समोर आहे. या चेंडूमध्ये समालोचन करताना 11 धावा सुद्धा बघितल्या, परंतु इथे एक चेंडूमध्ये 10 धावेचं लक्ष हे समोर आहे. निखिल रेड्डीने